तर सकाळची सुरुवात दात घासून झाल्या. दात घासून झाल्यानंतर आमच्या काळमामासोबत जरा खेळत बसलो. कॅमेरा चालू केल्यानंतर ही झोपल्यासारखं काय काय लागते मला अजिबात कळत नाही. पण मी ज्यावेळी पण चहा विकायला जातो ना त्यावेळी माझ्या महाग नक्की लागाली. काय विषय, मी लोकांना चहाची तलब लावते आणि मला आजकाल काय तलब लागले म्हणजे दिवसाला 4-5 वाटा असं सहज पण चाललं. चहा पिल्यानंतर एक तासाभराची झोप तर महत्वाची आहे माझ्यासाठी. झोप झाल्यानंतर जर उठूया जाऊया जर चहा विकायला. आपलं चहा विकताना भगवानासोबत जर कॉम्पिटिशन लावलेलं कोण जास्त चहा खपवते मी का तुम्ही, पण भाऊ या ठिकाणी कॉम्पिटिशन लावण्याची काही गरज नाही. भगवान तर माझ्यापेक्षा जरा सिनियर आहे त्यामुळे तो माझ्यापेक्षा जास्त चहा विकते. बेफालतूची कॉम्पिटिशन लावल्यामुळे जर सोन्यासोबत भांडण करत होतो पण सोन्या काय रिप्लाय द्यायला येणार नाही. मोबाईल मध्ये घुसून पडलेला हरामखोर मोठ्याचा. नंतर एका मोठ्या गिरायकाला चहा द्यायला गेलो मी गाडीवर येते. मला ते जाऊन गाडी फक्त 2-3 कप देत होते पण गाडी माझी नव्हती, पेट्रोल काय माझं नाही जळले त्यामुळे मला काय अडचण नाही. गोष्ट मला सोडायला सांगितलं, सोडायला पण आले. तर भावनो आज आले मी चिकन घ्यायला सोहेलला दुकानात. सोहेलला कसं आहे चिकन? 220 भावना सोहेलला खूपच जास्त सांगायला. पलीकडे 120 ला भेटाले. पलीकडे मेलेले कोंबड्या